श्री शंकर महाराजांच्या 78व्या पुण्यतिथीनिमित्त 7 रस्त्याजवळील श्री दत्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडले। परमपूज्य सद्गुरू श्री शंकर महाराज यांच्या 78व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त 29 एप्रिल ते 5 मे पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। यात दररोज सायंकाळी 6 ते 8 या वेळेत कीर्तन, भारूड, भजन, हनुमान चालीसा, सुंदराकांड, लघुरुद्र पठण, पारायण सोहळा, भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले। दरम्यान सोमवारी 5 मे रोजी श्री शंकर महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यादिनी सकाळी मंदिरात लघुरुद्र पूजा करण्यात आली, तर दुपारी 12:30ला महाआरती करण्यात आली। दरम्यान महाआरती झाल्यानंतर 5,000 भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आलं। दुपारी 3ला शंकर गीता पारायण सोहळा, रात्री 8 ते 10 भजन, वारकरी संप्रदाय, रात्री 11ला ओटी आणि प्रसादाचा कार्यक्रम पार पडला। दरम्यान श्री शंकर महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सुंदर अशी फुलांची आरास करण्यात आली। यामध्ये गुलाब, पिवळा झेंडू, मोगरा, चंपा फुलं, भगवा झेंडू आदींचा समावेश होता। दरम्यान श्री शंकर महाराज यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये 50 रक्तदात्यांनी रक्तदान केलं। दरम्यान धार्मिक कार्यक्रमांविषयी जयशंकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रुपेश जक्कल, योगेश जक्कल, सेवेकरी प्रिया देशपांडे यांनी अधिक माहिती दिली। जक्कल मेळ्याचा प्रमुख म्हणून मी इथं करतोय सध्याला आता 78व्या सोहळ्याचं शंकर महाराजांचं सध्याला आता आमचे कार्यक्रम आहे। अन्नदान सोहळा आणि 12:30ला आरती होती आणि त्यानंतर आमचा प्रसाद वाटपाचा कार्यक्रम होतो। त्यानंतर संध्याकाळी भिक्षेचा कार्यक्रम होतो आणि 5:30 वाजता पालखी, सकाळी 5:30 वाजता पालखी होती। त्या हिशोबाने दुसरा कार्यक्रम चालतो। इथे महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त 7 दिवसाचा सप्ताह आयोजित केला जातो आणि यामध्ये विविध प्रकारची भजने, तसंच मंडळांना बोलवलं जातं आणि भजन, अभंग, कीर्तन असे विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम इथे होतात। आणि दर गुरुवारी प्रत्येक वर्षी दर गुरुवारी इथे अन्नदानाचा कार्यक्रम होतो। साधारण 80 ते 100 किलोची खिचडी केली जाते आणि हे महाप्रसादाचं वाटप सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत हे महाप्रसादाचं वाटप इथे चालू असतं। श्री गुरु आपले शंकर महाराजांची 78वी पुण्यतिथी आहे। आज या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्ताने सकाळी रुद्राभिषेक झाला व आता 12:30 वाजता आरती आहे आणि त्यानंतर महाप्रसाद असेल। त्यानंतरनं शंकर गीता पारायण असेल दुपारी 3 ते 8 वाजेपर्यंत। त्यानंतर भजनाचा कार्यक्रम व त्यानंतर रात्री 11 वाजता ओटीचा कार्यक्रम असेल। हा असा आजचं पूर्ण दिनचर्या कार्यक्रम आहे व उद्या सकाळी दहीहंडी कार्यक्रम असेल व त्यानंतर या कार्यक्रमाची समाप्ती होईल। या प्रसंगी श्री शंकर महाराज प्रतिष्ठान, जय भवानी नवरात्र युवक मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते। या कार्यक्रमाचं पौरोहित्य चिदानंद स्वामी आणि नित्यानंद स्वामी यांनी केलं।